एका गावात एक माणूस हातात नारळ घेऊन चालत होता आणि अचानक नारळ स्वतःहून फिरायला लागला. लोक म्हणाले, इथे पाणी आहे. काही दिवसांनी तिथे बोरवेल मारली आणि खरंच पाणी निघालं. पण प्रश्न असा आहे, नारळाला खरंच जमिनीखालचं पाणी समजतं का, की हा फक्त योगायोग आहे? गावाकडे आजही अनेक लोक बोरवेल कुठे मारायचे हे ठरवण्यासाठी नारळ, तांब्याच्या काट्या किंवा वाय आकाराच्या फांद्या वापरतात. काही लोक म्हणतात हे 100% खरं आहे, तर काही लोक म्हणतात ही अंधश्रद्धा आहे. या पद्धतीला इंग्लिशमध्ये वॉटर डिवायनिंग किंवा डाउसिंग असे म्हणतात. ही पद्धत हजारो वर्षापासून वापरली जाते. पूर्वी लोकांकडे मशीन नव्हती, सॅटेलाइट नव्हते, म्हणून काही लोक विशेष संवेदनशक्ती असल्याचा दावा करत हातात नारळ घेऊन शेतात फिरायचे. त्यावेळी जर नारळ उभा झाला किंवा फिरला तर लोक समजायचे इथं पाणी आहे. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान या भागात ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण आता सर्वात मोठा प्रश्न, नारळ खरंच स्वतः फिरतो का? विज्ञान काय सांगतं? जेव्हा एखादा माणूस नारळ हातात धरतो तेव्हा त्याच्या हाताच्या स्नायूमध्ये अतिशय सूक्ष्म हालचाली होत असतात. या हालचाली इतक्या छोट्या असतात की त्या माणसालाही जाणवत नाहीत. पण नारळाचं वजन आणि बॅलन्स असा असतो की छोट्याशा हालचालीनेही तो फिरू शकतो. यालाच विज्ञानात आयडिओ मोटर इफेक्ट असे म्हणतात. आपल्या मेंदूमधल्या अपेक्षेमुळे आपले हात नकळत हलतात. हे अगदी तसंच आहे. जसं काही लोकांना विजा बोर्डवर आत्मा हलवत असल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात हात नकळत हलत असतात. पण मग एक प्रश्न उरतो, जर हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध नाही तर काही वेळा पाणी खरंच कसं लागतं? याचं कारण आहे योगायोग आणि अनुभव. भारतामध्ये अनेक भागात जमिनीखाली आधीपासूनच पाण्याचे थर आहेत, म्हणून कुठेही बोर मारली तर काही प्रमाणात पाणी मिळू शकतं. दुसरी गोष्ट, अनुभवी लोक नकळत काही गोष्टी निरीक्षण करतात. उदाहरणार्थ झाडांची वाढ, जमिनीचा रंग, मातीचा प्रकार, आसपास विहिरींची खोली, टेकड्यांचा उतार, हे सर्व पाहून त्यांना अंदाज येतो. पण लोकांना वाटतं नारळामुळे पाणी सापडलं. आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी ॲडव्हान्स तंत्रज्ञान वापरलं जातं. सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी सर्व्हे. या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये इलेक्ट्रिक करंट सोडला जातो. जिथे पाणी असतं तिथे रेजिस्टन्स वेगळी मिळते. त्यावरून वैज्ञानिक अंदाज लावतात किती खोलीवर पाणी आहे, किती प्रमाणात आहे आणि कोणत्या दिशेला आहे. याशिवाय सॅटेलाइट इमेजिंग, जिओलॉजिकल मॅपिंग आणि रॉक फ्रॅक्चर अनालिसिस अशा पद्धती पण वापरल्या जातात. मोठ्या कंपन्या आणि सरकारी विभाग हीच वैज्ञानिक पद्धत वापरतात. आता तुम्ही विचाराल, अशा सर्वेची कॉस्ट किती येते? भारतामध्ये सायंटिफिक ग्राउंड वॉटर सर्वेची किंमत जमिनीचा एरिया आणि सर्वे टाईपवर अवलंबून असते. साधारण लोकल सर्वेसाठी 2 ते 5 हजार रुपये लागतात. म्हणजे तुम्ही हातात नारळ, ज्याला आपण पानाडी म्हणतो, जो पाणी दाखवतो त्याच्यासाठी. दुसरी मेथड इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी सर्वेसाठी 5 ते 15 हजार रुपये लागू शकतात. मोठ्या शेतीसाठी किंवा डीप वॉटर सर्वेसाठी 20 ते 30 हजार रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, बोरवेल ड्रिलिंगची कॉस्ट अनेक वेळा 1 लाखापेक्षाही जास्त असू शकते. कारण ड्रिलिंगचा खर्च प्रति फूट घेतला जातो. उदाहरणार्थ 500 फूट बोर मारली आणि प्रति फूट 180 रुपये जर रेट असेल तर जवळपास 90,000 रुपये फक्त ड्रिलिंगमध्ये जातात. आणि जर चुकीच्या ठिकाणी बोर मारली तर पूर्ण पैसे वाया जाऊ शकतात. म्हणून अनेक लोक आधी सर्वे करून घेतात, जेणेकरून रिस्क कमी होईल. पण लक्षात ठेवा, सायंटिफिक सर्वे केल्यानंतरही 100% पाणी लागेल याची गॅरंटी नसते. कारण ग्राउंड वॉटर ही पूर्णपणे नॅचरल सिस्टीम आहे. मग आता प्रश्न असा होतो की नारळाने पाणी शोधणं पूर्णपणे खोटं आहे का? उत्तर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. कारण अनेक लोकांनी स्वतः अनुभव घेतले आहेत. त्यांना वाटतं हे खरंच काम करतं. पण विज्ञानात कोणतीही गोष्ट खरी मानण्यासाठी ती पुन्हा पुन्हा सारख्या परिस्थितीत सारखे परिणाम देणारी असावी लागते. आणि आजपर्यंत नारळाने पाणी शोधल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. म्हणून विज्ञान म्हणतं ही विश्वासाची किंवा अनुभवाची गोष्ट असू शकते, पण सिद्ध झालेलं विज्ञान नाही. कदाचित गावाकडच्या अनुभवामध्ये काही निरीक्षण शक्ती असेल, कदाचित काही योगायोग असतील, किंवा कदाचित आपल्या मेंदूचा खेळ असेल. पण एक गोष्ट नक्की, जमिनीखालचं पाणी शोधणं ही अत्यंत कॉम्प्लेक्स सायंटिफिक प्रोसेस आहे. म्हणून जर तुम्ही बोरवेल मारणार असाल तर फक्त नारळावर विश्वास ठेवण्यापेक्षा सायंटिफिक सर्वे करणं जास्त सुरक्षित ठरेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं या विषयावरचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.